एक गुन्हेगारी कथा ज्यामध्ये एक 23 वर्षीय महिला गूढपणे गायब झाली. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण कुठेही सुगावा लागला नाही. 2 महिन्यानंतर तिचा मृतदेह नदीत विद्रूप आणि तुकड्यांमध्ये आढळला. हे प्रकरण जवळजवळ 2 दशके अनुत्तरित राहिले. जेव्हा प्रदीर्घ संघर्षानंतर हे प्रकरण सोडवण्यात आले, तेव्हा अशा भयानक हत्येचे सत्य समोर आले, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. नेमकं प्रकरण काय घडलं हे जाणून घेऊया आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. ही कहाणी नोव्हेंबर 1998 मध्ये सुरू होते, जेव्हा कॅटरझिना नावाच्या या महिलेच्या वडिलांचे पोलंडमध्ये निधन झाले आणि ती नैराश्यात गेली. आईला तिच्या मुलीची काळजी वाटू लागली आणि तिने मानसोपचार तज्ज्ञांकडून तिचे समुपदेशन करून घेतले. एके दिवशी कॅटरझिना काउन्सिलिंगसाठी घराबाहेर पडली, पण परतलीच नाही. संध्याकाळपर्यंत वाट पाहिल्यानंतर आईने पोलिसांशी संपर्क साधला, परंतु अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की कॅटरझिना कदाचित तिच्या एखाद्या मैत्रिणीला भेटायला गेली असेल, म्हणून त्याने तिची वाट पाहावी. हळूहळू 2 महिने गेले, पण कॅटरझिनाचा काही पत्ताच लागत नव्हता. दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. जानेवारी 1999 मध्ये एक बोट विस्तुला नदीवर जात होती, तेव्हा अचानक तिला तळाशी काहीतरी अडकले. जेव्हा ऑपरेटरनी पाहिले, तेव्हा त्याला ब्लेडमध्ये काही पिवळा पदार्थ अडकलेला आढळला. त्यातून खूप घाणेरडा वास येत होता. जेव्हा ते काढले गेले, तेव्हा ते मानवी त्वचेचे असल्याचे आढळून आले, ज्यावर अजूनही कान जोडलेला होता. होकल मीडियाच्या वृत्तानुसार फॉरेन्सिक चाचण्या करण्यात आल्या आणि ती त्वचा कॅटरझिनाची असल्याचे उघड झाले. सुरुवातीला असा अंदाज होता की कॅटरझिनाच्या शरीरावर बोटीच्या ब्लेडने वार झाले असावेत, परंतु जसा जसा तपास पुढे सरकत गेला, तसे तसे अधिक भयानक गोष्टी समोर येऊ लागल्या. तपासात असे दिसून आले की कॅटरझिनाची कातडी कानापासून कमरेपर्यंत अशा प्रकारे सोलण्यात आली होती, जणू काही मारेकरी ही कातडी सूटसाठी वापरणार होता. 14 जानेवारी रोजी त्याच नदीत कॅटरझिनाच्या मृतदेहाचे आणखी काही अवशेष सापडले, ज्यात तिचा उजवा पाय आणि मांडीच्या मागचा भाग समाविष्ट होता, परंतु तिचा उर्वरित मृतदेह कधी सापडलाच नाही. कॅटरझिनाच्या खून प्रकरणाचे कोणतेही पुरावे नव्हते. 2012 मध्ये व्रोकला मेडिकल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी तिच्या जखमांची 3D रचना तयार केली आणि त्याचे परिणाम भयानक होते. कॅटरझिनावर धारदार वस्तूंनी अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले, ज्यामुळे तिच्या मानेवर, काखेत आणि कमरेवर खोल जखमा झाल्या होत्या. तिच्या जखमांवरून असे दिसून आले की तिला मृत्यूपूर्वी प्रचंड वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत काही जुन्या प्रकरणांची चौकशी करण्यात आली आणि असे आढळून आले की मे 1999 मध्ये व्लादिमीर डब्ल्यू नावाच्या एका व्यक्तीने तिच्या वडिलांची अशाच प्रकारे हत्या केली होती. त्याने तिच्या वडिलांचा शिरच्छेद केला होता आणि कवटी काढून टाकली होती. आता पोलिसांना या माणसावर संशय आला, पण कॅटरझिनाच्या प्रकरणात त्याच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नव्हते. कॅटरझिनाच्या अवशेषांवर सापडलेला DNA देखील तपासण्यात आला, परंतु तो कोणत्याही गुन्हेगारांशी जुळला नाही. खटला पुन्हा एकदा बाजूला ठेवण्यात आला. 19 वर्षांनंतर 2017 मध्ये आर्काइव्ह एक्स नावाच्या कोल्ड केस युनिटने पुराव्याची पुनर्तपासणी केली. टीमला कॅटरझिनाच्या अवशेषांवर एका दुर्मिळ वनस्पतीचे अवशेष सापडले, ज्यामुळे ते तिची हत्या झालेल्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा पोलिसांना रॉबर्ट झांजेवस्की नावाच्या 52 वर्षीय माणसाबद्दल माहिती मिळाली. रॉबर्ट हा कॅटरझिनाच्या मारेकरांच्या मानसिक व्यक्तिरेखेशी जुळतो. त्याला महिलांना त्रास देण्याचा इतिहास होता. तो प्राण्यांनाही फाडून टाकायचा. क्राको इन्स्टिट्यूट ऑफ झूलॉजीमध्ये काम करताना त्याने हे सर्व शिकल्याचे तपासात आढळून आले. कामावर असताना एके दिवशी जेव्हा त्याने तिथले सर्व ससे मारले, तेव्हा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. आजूबाजूच्या लोकांनी चौकशी केली असता आणखी एक गोष्ट समोर आली. रॉबर्ट अनेकदा कॅटरझिनाच्या कबरीला भेट देत असे. हे सर्व पुरावे रॉबर्टला पकडण्यासाठी पुरेसे होते आणि त्याला अटक करण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये रॉबर्टवर खटला चालवण्यात आला आणि 800हून अधिक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर कॅटरझिनाचा छळ करून चाकूने तिची हत्या केल्याचा आरोप केला. काहींना असे वाटले की तो बफेलो बिल पासून प्रेरित होता. बफेलो बिल हा द सायलेन्स ऑफ द लॅम्स चित्रपटातील एका काल्पनिक सिरियल किलर होता, जो सूट बनवण्यासाठी लोकांची हत्या करून त्याची कातडी काढत असे.
2022 मध्ये रॉबर्टला क्रूर हत्येचा दोषी ठरवण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कॅटर्झिना हत्या ही पोलंडमधील सर्वात भयानक प्रकरणांपैकी एक आहे. या अशा प्रकारच्या हत्येने लोकांना हादरवून टाकले आणि न्यायासाठी जवळजवळ 2 दशके वाट पाहायला लावली. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. भेटू पुढील भागात दुसऱ्या क्राईम रिपोर्टसह.